चला भरत तयार आहे. सर्व पत्रकारांचं स्वागत. आपल्याकडे आता जवळपास ऑलमोस्ट रोज पत्रकार परिषदा सुरू झाल्यात, सगळ्यांना माहिती आहे. मी या पत्रकार परिषदेमध्ये तुमचं स्वागत करतो. आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे पण आता इथे उपस्थित आहेत. किरीटजी, निरंजनजी, सगळे आमदार, सगळे बाकी सगळे. त्यामुळे प्रशांतजी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एकूण किरीटजी एखाद्या विषयाच्या मागे लागले की ते हात धुवून मागे लागतात आणि मुद्द्यासहित डॉक्युमेंटसहित ते सगळे घेऊन येतात समोर. ह्याच्या मागचं सगळं आतापर्यंत मी अनेक वेळा बघितलेलं. आज सुद्धा गेल्या काही दिवसांपासून ते लाईट बिलाच्या मागे लागलेत. महाराष्ट्रात जो लाईट बिलाचा घोटाळा झाला त्याच्या मागे ते लागलेत आणि त्या बऱ्याच वेळा ते बोलल्यानंतर आज ते महाराष्ट्रातले काही जो एक घोटाळा जो आहे सगळा त्याचे त्यांनी ते एकत्र करून ते बिलं एकत्र करून ते इथं आणली आहेत, त्याच्याबद्दल ते मांडणी करणार आहेत. त्याच्या अगोदर एकूण MSBचा घोटाळा, काळा चिठ्ठा असा हा जो आहे याचं हा लोकांसमोर उघड करावा अशी विनंती किरीटजींच्या वतीनं दादा पाटलांना मी करतो. त्याच्यानंतर किरीटजी बोलतो. एकच सेट आहे. हा MSCBच्या बिलांचा जो घोटाळा आहे तो किरीटजींनी खूप मेहनत घेऊन काला चिठ्ठा या नावाने आपल्या सगळ्यांसमोर आणला आहे. मी किरीटजींनाच विनंती करणार आहे, कारण त्यांनी खूप अभ्यास केला आहे, त्यामुळे नीट त्यांनी मांडणी करावी आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरही द्यावी. परंतु आपल्याला लक्षात आलं आहे की गेल्या 8 महिन्यामध्ये प्रत्येकच विषयामध्ये जमलं तर धकून पाहू असं स्टाईलने सरकार चाललेलं आहे. अगदी गावामध्ये ग्रामपंचायतीची मुदत संपली तर धकून पाहू राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सरपंच करता येईल का, तर हायकोर्टाने थांबवलं. तसंच ह्या बिलांच्या बाबतीमध्ये ते शक्य होतं का धकणं, ज्या प्रकारची बिलं आलेली आहेत. आज नाताभाऊ पण जळगाव जिल्ह्यातून ह्यावर खूप रिॲक्ट झाले. त्यामुळे मी किरीटजींना खूप अभिनंदन त्यांचं करेन की त्यांनी यात खूप मेहनत घेतली, कारण शेवटी आता पुराव्यांच्या आधारेच बोललं पाहिजे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना ॲड्रेस करावा. मी सांगतो. दादा पाटलांना एक आत्ता कॉन्फरन्स आहे, ऑनलाईन कॉन्फरन्स आहे, त्याच्यामुळे दादा पाटील त्याला जात आहेत. पण या सगळ्या पुढचं पत्रकार परिषद सगळी माननीय किरीटजी, प्रशांतजी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचा काला चिठ्ठा ही 100 बिलं एक नमुना म्हणून महाराष्ट्रातले 20 वेगवेगळ्या महानगर शहर, कोकण पासून विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, महामुंबई आता 100 ग्राहकांची बिलं हे मी आपल्या समोर आज चंद्रकांत दादा पाटीलनी तो काळा चिठ्ठा म्हणून प्रकाशन केलं आहे. ही जी 100 बिलं नमुना आहेत हे आपल्याला पण आम्ही देत आहोत. सरासरी बिल द्यायचं आता MERCचा, ठाकरे सरकारचा, ऊर्जा मंत्री नितीन राऊतचा, महावितरणचा घोषित केलेला निर्णय, घोषित केलेला पण अंमलात काय आणलं तर सरासरीच्या नावाने
एप्रिल मे जून मध्ये सरासरी बिलं दिली आणि जुलैमध्ये ऍक्च्युअल मीटर रिडिंगच्या नावाने ही जी 100 बिलं मी देतोय ते 1000% to 3000%, म्हणजे 10 पट ते 30 पट ही बिलं आहेत. म्हणजे उदाहरण की समजा आपल्यापैकी कुणाचं जानेवारी फेब्रुवारी मार्च या महिन्याचं बिल 2100 2400 2200 येत होतं, तर महावितरणने घोषित केलं की लॉकडाऊनच्या काळात एप्रिल मे जून मध्ये आम्ही ह्या 3 महिन्याची एवढेच लावणार आणि जुलैमध्ये ऍक्च्युअल कन्झम्पशनचं बिल. पण केलं काय त्यांनी, तर महावितरणकडे त्यांच्या एम्प्लॉईला कामगारांना पगार द्यायला पैसे नव्हते. वीज प्रवाह चालू राहावं त्यासाठी पैसे द्यायचे होते. 20,000 कोटी रुपये हवे होते. राज्य सरकारने ठाकरे सरकारने सांगितलं की आम्ही दमडी पण देऊ शकत नाही, म्हणून मंत्रालयात हा कट शिजला की जुलै महिन्याचं बिल पाठवताना 10 पट, काही मध्ये 15 पट, काही मध्ये 30 पट पाठवा. मी तुमच्या समोर एक पहिलं उदाहरण देतो. हे जे पहिलं उदाहरण आहे ते माझे शेजारी, सख्खे शेजारी, ज्यांचं नाव आहे अशोक माणगावकर. निरंजन डावखरे आणि माझी जी याचिका आहे त्यात याचा उल्लेख आहे. यांचं जिम आहे नीलमनगर मध्ये. लॉकडाऊन मध्ये आजपर्यंत बंद. जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये त्यांचं बिल येत होतं 5,000 5,500. एप्रिल आणि मे महिन्यात बिल आलं, कारण की बंद असल्यामुळे त्यांचं बिल आलं 850 490 आणि जुलै महिन्यात 66,790 66,790 बिल आलं. आता गंमत बघा, नितीन राऊतची किमया बघा. आम्ही चॅलेंज केलं तर त्यांनी आमच्यावर आरोप केले आणि हे 66,790 बिल काल MSEB वाले येऊन कबूल करून गेले. माझा इथे 0 रुपयाचं बिल देऊन गेले. 66,790चं बिल मागे घेतलं आणि 0 रुपयाचं बिल दिलं. सांगितलं मीटर रिडिंग मध्ये आमच्याकडून चूक झाली आहे. ही चूक नाही, लबाडी आहे, चोरी आहे, लूट आहे. कारण की तू कोणाकडे कष्टच नाही आहे. यांनी जे मीटर रिडिंग दाखवलं आहे 32,836, प्रत्यक्ष जागेवर आम्ही जाऊन पाहिलं इट इज 26,800. म्हणजे काहीच संबंध नाही आहे. 6,000 युनिट. आणि मी माहिती घेतली आहे, MSEBच्या इंजिनियरने माझ्याकडे येऊन कबूल केलं की असे 1 लाखहून अधिक, मोर देन 1 लाख फॅब्रिकेट केलेले, ज्यांचं मीटर रिडिंग पेक्षा 5,000 युनिट जास्त लावून लिक्विडिटी उभं करण्याचा प्रयत्न झाला आहे. मी आपल्याला काही आणखीन उदाहरण देतो. मी कन्झ्युमर नंबर पण दिलेला आहे. माझ्याकडे त्या कन्झ्युमरची कंप्लेंट पण आहे आणि बिल पण आहे, अमाऊंट पण आहे. आपल्याला स्टेटमेंट दिलाय, तुम्ही पहा. हे जे टेबल जरा, बिल क्रमांक 2 डोंबिवली पूर्व, जानेवारीमध्ये 810, एप्रिलमध्ये 840 आणि जुलैमध्ये 2,730.
4 नंबरचं वसईचं बिल जानेवारीमध्ये 810, एप्रिलमध्ये 1130 आणि जुलैमध्ये 6220. 1000 ते 6000 सरळ. मुलुंड वेस्टचं 14 नंबरचं बिल 4040, जून मध्ये 10,000, जुलैमध्ये 31,020. डोंबिवली पश्चिमचं आणखीन एक बिल जानेवारीमध्ये 4000, एप्रिलमध्ये 4700 आणि जुलैमध्ये 31,020. डोंबिवली पूर्वचं एक बिल 280 जानेवारीमध्ये, एप्रिलमध्ये 1200, जून मध्ये 27,000, जुलैमध्ये 31,000. टोटल फ्रॉड आहे. याचे मीटर पण आम्ही चेक केलं. 350 स्क्वेअर फीटची जागा आहे घर. अशाच पद्धतीने वडगाव पुणे 380, जुलैचं 3,590. कल्याण 1490 जानेवारीत, जून मध्ये 11,440, जुलैमध्ये 14,400. बदलापूर जानेवारी 600, एप्रिल 590, जून मध्ये 15,640, जुलैमध्ये 18,000. राऊंड फिगर. अशा पद्धतीने औरंगाबाद असो की नागपूर असो, सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने हे विचित्र बिलं आलेली आहेत. आमची राज्य सरकारकडे मागणी आहे, सगळ्या मीटरचं जुलैचं जे रीडिंग झालं आहे त्याला स्टे द्यावा. कारण की जुलै महिन्यात 40% ठिकाणी महावितरणचा स्टाफ गेला नव्हता. जुलैमध्ये अनेक असे परिसर आहे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पुणे या भागात कोरोनाचं प्रचंड टेन्शन असल्यामुळे ऑलमोस्ट लॉकडाऊन होतं. आणि या 40% ठिकाणी महावितरणच्या लोकांनी मनात येणार ते रीडिंग केलेलं आहे. आमची दुसरं म्हणणं आहे की लॉकडाऊन मध्ये विजेचे दर कमी करायला हवे होते, त्याच्याऐवजी 12 ते 22% दर वाढ करण्यात आली आहे. तिसरी जी मागणी आहे की जर एप्रिल आणि मेचं बिल जानेवारी, फेब्रुवारी, मार्चच्या एवढ्याच प्रमाणे दिलं आहे, तो जुलैचं बिल 10 पट, 20 पट. म्हणून जे बिल जुलैचं हे दुप्पट पेक्षा जास्त आहेत, हे सगळे बिल ताबडतोब त्यांनी मागे घ्यावे. एवढा फरक असूच शकत नाही. चौथी मागणी आहे की त्यांनी मोरेटोरियम लागू करावे. आम्ही हे 100 बिलं जे आहेत, ही 100 बिलं हे ऊर्जा मंत्र्यांना पाठवून देणार आहोत. महाराष्ट्राचे माननीय राज्यपालांची भेट घेऊन हे त्यांना देणार आहोत. आणि महाराष्ट्रातले आमच्याकडे आतापर्यंत मग प्रशांत ठाकूर असो, निरंजन डावखरे असो, हे सगळ्यांकडे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रात आतापर्यंत 40,000हून अधिक तक्रारी आलेल्या आहेत. माझा स्वतःकडे मोर दॅन 1,000 आले. हे अशा पद्धतीचे बाकी आले असेल ते वेगळ्या, पण जिथे बिल दुप्पट पेक्षा जास्त आहे असे मोर दॅन 40,000 कंप्लेंट आलेल्या आहेत. ऊर्जा मंत्री नितीन राऊतनी अशा प्रकारात या लूट 20,000 कोटीचा लूट संबंधित एक्सप्लेनेशन जनतेला द्यावं.
असेल तर भरत हा राज्य सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारने जे 20,000 कोटीची लूट केली, मी आपल्या समक्ष 100 बिलं देतोय आणि माझा शेजारी अशोक माळगावकरचं बिल दिलं तर नितीन राऊतने पहिला अशा प्रकारचे लूट संबंधी माफी मागावी की फ्रॉडुलंट बिल पाठवली कशी ह्याच्या संबंधी त्यांनी सांगावं. नंबर 2 म्हणजे पहिलं त्यांनी 1000% जास्त बिलं पाठवायची आणि आता म्हणतात आम्ही तुम्हाला इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी देतो. तर पहिलं करेक्ट मीटर रिडिंग तर करावं. नंबर 3 मी MERC मध्ये वीज आयोग मध्ये चौकशी केली. राज्य सरकार लोकांना मूर्ख बनवत आहे. 1 एप्रिल पासून जे 12 ते 22% टेरिफ वाढ करण्यात आली त्याचा प्रस्ताव टोटली मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारचा नाहीये. राज्य ठाकरे सरकार चीटिंग करीत आहे. त्यांनी फक्त तुमचं पेमेंट हे हप्त्यानी द्या. हे हप्ते का सरकार फक्त हप्त्यानी पेमेंट द्या एवढीच बात करत आहे. आम्ही सांगितलंय त्यांनी तसा प्रस्ताव द्यावा. पहिला आता खोट्या बिल भरणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा. नंबर 2 एव्हरेज बिल पेक्षा असे जे लाखपेक्षा जास्त बिल 500%, 1000% to 3000% जास्त येऊ कसे शकतात. तिसरं ही दरवाढ स्क्रॅप करा, मग आपण हप्त्यात बोलू. हिंदी में बोल दो. प्रश्न एक प्रश्न होऊन मग डायरेक्ट ओके. त्या संदर्भात भाजपने ऑलरेडी मुंबई भाजपा अध्यक्षांनी या संबंधी आंदोलन पण केलं आहे. अशाच पद्धतीने सेम सिमिलर लाईनवर त्या कंपन्यांसंबंधी पण आम्ही तक्रारी इन्व्हाइट करून ते परस्यू करतोय. ऑल म्हणजे त्यात टाटा पॉवर पण येणार. ऑल झालं. हिंदी काय हिंदी करायचं. महाराष्ट्र सरकार के महावितरण कंपनी ने लोगों को फर्जी बोगस बिल भेजकर 20,000 करोड़ रुपया ज्यादा वसूल करने का, लूटने का धंधा शुरू किया है. आज हमारे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल ने यह काला चिट्ठा 100 ऐसे बिल जिसमें अप्रैल, मई, जून या जनवरी, फरवरी, मार्च, जनवरी से जून तक जो मंथली बिल आता था, जुलाई महीने में उसके 10 गुना, 15 गुना, 20 गुना, 30 गुना बिल आया. मेरे स्वयं के पड़ोसी नेक्स्ट डोर नेबर माड़गांवकर, उनको 66,000 का जुलाई महीने का बिल दिया. टोटल फर्जी था. कल आकर महावितरण ने उनसे माफी मांगी और 0 रुपए का बिल देके दे. हमने महाराष्ट्र के 20 शहरों की, जिसमें नागपुर से लेकर औरंगाबाद, नासिक, पुणे, सिंधुदुर्ग, कल्याण, वाशी, विरार, इन सब जगह से 100 ऐसी कंप्लेंट का कंपाइलेशन किया है. हम इसका एक सेट ऊर्जा मंत्री नितिन राउत जी को भेजेंगे और एक सेट महाराष्ट्र के राज्यपाल जी को सुपुर्द करेंगे कि ये 20,000 करोड़ की लूट रोको.
जो राज्य सरकार ने 1 अप्रैल से 12 से 22% बीच में बिजली के जो भाव बढ़ाए वो प्रस्ताव वापस लेना चाहिए। सभी बिलों का मीटर रीडिंग पुनः एक बार करना चाहिए और इसमें जो दोषी है उनके पर कार्रवाई करनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। चला चहाला दूध थांबायचं असेल हाँ कभी नजदीक आ जाना। हाँ बोलेंगे ना, लेकिन वहां से ही पूछता है, तुम सवाल पूछो ना। ईडीकडे तपास गेलाय त्याबद्दल काय म्हणतात सीबीआय? ठाकरे सरकार ने मुंबई पुलिस का उपयोग नहीं दुरुपयोग किया। 50 दिन इस जांच को टालने का प्रयास किया, उसमें अनेक एविडेंसेस ये गायब हो गए ऐसी मुझे शंका है। हमने अनेक बार यह अनुरोध किया था मुंबई पुलिस ठाकरे सरकार को कि भाई ये आत्महत्या करने पर सुशांत सिंह कैसे प्रवृत्त हुआ। फिर उनकी मैनेजर दिशा सालियान का जो मृत्यु उसी समय पे हुआ, उनकी जो सहयोगी रिया, उसके बारे में अनेक जानकारी मिल रही थी। मैंने स्वयं ईडी हो सीबीआई हो मुंबई पुलिस को कहा था कि भाई फाइनेंशियल बैंकिंग ट्रांजैक्शन उन्होंने जो कंपनियां बनाई इसी समय बनाई गई है। कुछ सेल कंपनीज होने की संभावना दिखाई दे रही है। पैसे जो नए एसेट एक्वायर किए इन टीम ने, वो एसेट के लिए पैसे कहां से आए और कहां गए, इन सब की जांच होनी चाहिए। और मुंबई पुलिस ने इस जांच को दबाकर मुंबई पुलिस कमिश्नर ने ठाकरे सरकार और उसके सीएमओ का खुशामती करने का काम किया। रोज उठकर मुंबई पुलिस कमिश्नर इसमें कुछ दम नहीं है, इस केस में कुछ दम नहीं है, वही स्टेटमेंट देते रहे। मुंबई म्युनिसिपल कमिश्नर भी मुख्यमंत्री कार्यालय के सचिव के तरह बिहार के आईपीएस ऑफिसर को बंद कर दिया। लेकिन अब सीबीआई ईडी ने जांच शुरू की है और मुझे विश्वास है, मुझे खातरी है, पैसे की लेन देन बाहर आएगी, बाकी जो व्यवहार वो बाहर आएंगे और सुशांत सिंह जी के पिताजी को न्याय मिलेगा।